सदस्य अमित झनक. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन 2026-27च्या अर्थसंकल्पावर माझं मत मांडण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय. माझ्या आधी आदरणीय अमितदादा असतील, आशुतोष दादा असतील, आता अतुलदादा या सर्वांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. नक्कीच आजही अजितदादा बसून या टायमाला भरत सेठ तुमच्यासोबत ते बसले असते, मुद्दे लिहिले असते, आमचं सगळ्यांचं ऐकून घेतलं असतं. भाषण झाल्यानंतर आपसुकच जवळ बोलवून घेतलं असतं, महत्त्वाचा मुद्दा सांग हे असं म्हणून त्यांनी पुन्हा नोट डाऊन केला असता. पण त्यांची आठवण नक्कीच आज ती जाणवते. मलाच नाही तर महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना, रहिवाशांना ती जाणवते. आमच्या वाशिम जिल्ह्याच्या बाबतीत त्यांची एक साधी आठवण अध्यक्ष महोदय मी सांगतो. आमचा आकांक्षित जिल्हा आहे. अजितदादा आमच्या DPDC झाल्यानंतर राज्य पातळीची DPDC जेव्हा ते घ्यायचे, आढावा घेताना नक्कीच आपसुक आमचं सगळ्यांचं ऐकून घ्यायचे आणि म्हणायचे की काही वाढीव निधी पाहिजे का. आम्ही म्हणायचो दादा द्या वाढवून, तर ते नक्कीच हमखास वाढवायचे. 24-25मध्ये जेव्हा ते अर्थमंत्री झाले तेव्हा त्यांनी 282 कोटी आमच्या जिल्ह्यासाठी दिले होते. निवडणूक झाल्यानंतर 25-26मध्ये अध्यक्ष महोदय 282 वरून 315 कोटी त्यांनी आम्हाला वाढवून दिले. म्हणजे 33 कोटीचा आम्हाला त्यांनी हातभार लावला होता. पण नक्कीच यावेळेस ते नसल्यामुळे आमच्या जिल्ह्याला जरी निधी 341 कोटी मिळाला असेल, पण मागच्या तुलनेत आम्हाला फक्त 26 कोटी वाढून मिळालेले. अध्यक्ष महोदय त्यांची उणीव नक्कीच आम्हाला भासली. तर मी आवर्जून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन, जिल्हा आमचा आकांक्षित आहे, त्यामुळे अजून आम्हाला DPDCसाठी निधी वाढवून त्यांनी द्यावा ही कळकळीची विनंती करतो. आपलं अर्थसंकल्पावर भाषण करताना मुख्यमंत्री महोदयांनी जे 4 प्रमुख स्तंभ या भाषणाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेश आणि सुशासन या स्तंभांचा त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा उपक्षेत्र त्यांनी पाडले. त्यातलं पहिलं उपक्षेत्र, पहिल्या स्तंभाचं प्रगतिशील महाराष्ट्राचं जे आहे, तर मी नक्कीच त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलं. कृषी क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टी, AI असेल, नवीन ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचंही त्यांनी यामध्ये सगळ्यांना नवीन योजनांना मान्यता दिलेली आहे. तसेच ग्रामीण विकासांची सुद्धा मोठ्या योजना यामध्ये त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना जी आहे त्यामध्ये शेतमजुरांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला अध्यक्ष महोदय अतिशय चांगला त्यामध्ये आहे. कारण अपघात जेव्हा होतो तर त्याचा 7/12 असेल त्यालाच ते पहिले अट होती. आता ती शिथिल होऊन त्यामध्ये शेतमजुराचा उल्लेख झाल्यामुळे जे शेतमजूर या अपघातांमध्ये ज्यांचा जीव जातो किंवा ते अपंगत्व त्यांना येतं, त्यांना सुद्धा मदत मिळेल असं नक्कीच आपल्या सर्वांची मागणी ती मान्य झालेली आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा त्यांनी टप्पा 3 जाहीर केलेला आहे. पण आवर्जून अध्यक्ष महोदय एक विषयावर प्रकाश टाकावा लागणार की टप्पा 1चे जे रस्ते आदरणीय देवेंद्र भाऊ पहिल्यांदा मुख्यमंत्री 2014मध्ये जेव्हा झाले, त्यांनी मुख्यमंत्री ग्रामीण रस्त्याची जी योजना जाहीर केली होती, ते रस्ते रिन्युअलला आलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा प्रोग्राम त्यामध्ये जर घेतला, ती लेंथसुद्धा दुरुस्त अध्यक्ष महोदय तुमचा मतदारसंघ असेल, आमचा मतदारसंघ ग्रामीण भागातला आहे, त्या लेंथ दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि नवीन लेंथ या टप्प्या 3मध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे या दोन्ही लेंथचं बॅलन्स आपल्याला करावं लागणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना शासनाची आहे. ग्रामीण भागातील जे काही शेतकऱ्यांचे जे काही शेतातलं रोजचं येणं जाणं आहे, या रस्त्याचं महत्त्व त्या शेतकऱ्यांचं जे पीक घरी आणण्यासाठी आहे ते महत्त्वाचं आहे. आणि 12 रस्ते अध्यक्ष महोदय या माध्यमातून झाले पाहिजेत ही अपेक्षा मी शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे करतो. यानंतर अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून घरकुल योजना ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत, पण अजूनही त्यांचे जे पेमेंट्स आहेत ते वेळेवर पोहोचत नाहीत. शेतकऱ्यांना त्यामध्ये खूप अडचणी, म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना, लाभार्थ्यांना त्यामध्ये खूप अडचणी निर्माण होत आहेत. तर ते पेमेंट लवकर व्हावे अशी आपल्या माध्यमातून मी अध्यक्ष महोदय विनंती करतो. उपक्षेत्र दुसरं जे आहे ते उद्योग आहे. उद्योगाचं ग्रामीण भागामध्ये पॉप्युलेशन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज AIचे टेक्नॉलॉजीचे डेटा सेंटर आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे डेटा सेंटर्स जर आपल्या ग्रामीण भागात सुद्धा झाले अध्यक्ष महोदय, वर्क फ्रॉम होमचं कोविडच्या दरम्यान आपल्यामध्ये वर्क फ्रॉम होमचे एक कन्सेप्ट आला होता. ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात आता दळणवळणची यंत्रणा झालेल्या आहेत. आज कनेक्टिव्हिटी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत. वायफायचं नेटवर्कसुद्धा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ज्या आपल्या मोबाईल कंपनीज आहेत त्या देतात. या माध्यमातून आपल्याला डेटा सेंटर जर डेव्हलप करता आले तर नक्कीच ग्रामीण भागात सुद्धा रोजगाराची संधी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. आपल्या केंद्र शासनाकडनं जे राष्ट्रीय एक
जिल्हा एक उत्पादन पुरस्कार आपल्याला महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे. तर हे अजून ग्रामीण भागापर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात आपण अध्यक्ष महोदय बघतोय की गेमिंगमुळे जे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल युवा पिढीवर मोठा परिणाम होऊन राहिलेला आहे. यामध्ये आपल्या राज्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी एक जाहीर केलं की महाराष्ट्र राज्याला ॲनिमेशन, गेमिंग अँड व्हर्च्युअल इफेक्ट्सचं एक मोठं हब आपण तयार करणार आहोत. पण यातनं पॉझिटिव्हली काय घेता येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावे असं मी नक्कीच आपल्या माध्यमातून विनंती करेल. अध्यक्ष महोदय, पर्यटन क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आपल्या सगळ्यांसाठी, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तरतूद इथे होणार आहे. आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये आमचं पोहरादेवी असेल, शिरपूर असेल, हे अतिशय मोठे पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र आहेत. यांच्या दळणवळणासाठी आपल्याला सुखसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. पोहरादेवी आणि शिरपूर हे लोणार, आपल्या सिंदखेड राजा, जालन्याला जर रेल्वेने कनेक्ट करता आले अध्यक्ष महोदय, तर ग्रामीण भागातले जे काही श्रद्धाळू आहेत या मोठ्या प्रमाणात इथे येऊ शकतील असं मी मानतो. यामध्ये अध्यक्ष महोदय स्तंभ दुसरा जो आहे तो शाश्वतमध्ये आपले जे काही शहरी भागावर बजेट जे आहे त्यावर मुख्यमंत्री मोदयांनी प्रकाश टाकलेला आहे. पण नक्कीच ग्रामीण भागाचा सुद्धा या दृष्टीने प्रयत्न विकासात्मक व्हावा असं आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी विनंती करतो. यामध्ये अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचा एक विषय यामध्ये घेतलेला आहे की जे ऊर्जा आणि शाश्वत जे आहे क्षेत्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरतुदीचं मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला जी काही आपल्याला शाश्वती दिलेली आहे त्यावर भाष्य त्याच्यात केलेलं आहे. यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना असेल किंवा अपारंपरिक ऊर्जा धोरण असेल यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या नजरेस आणून देऊ इच्छितो की आपल्या राज्यामध्ये महावितरणने एक निर्णय मागे घेतलेला आहे आणि या विरोधात सगळ्या जी एक ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन आहे यांनी प्रत्येक आमदारांना, आपल्याला सुद्धा अध्यक्ष महोदय ते निवेदन आलेलं आहे. त्यामध्ये जे नवीन त्यांनी हे केलेलं आहे की सौर ऊर्जा ग्राहक, आता प्रत्येक घरावर सौर ऊर्जा लावण्याचं शासनाचं धोरण आहे आणि आपण ते मोठ्या प्रमाणात कामसुद्धा हाती घेतलेलं आहे. यामध्ये कॅपॅसिटी कॅपिंगचा एक नियम त्यांनी लावलेला आहे. अध्यक्ष महोदय, आता तुम्हाला आम्हाला जर सौर ऊर्जा आपल्या घरावर घ्यायचं असेल तर आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलची कॅपॅसिटी ते चेक करतील. पूर्वी 3 किलोवॅटपर्यंत आपल्याला ती मान्यता मिळायची. आता त्यामध्ये सुद्धा त्यांनी ते बंधन आणलेलं आहे आणि तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला ते उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जे काही घरातली अवेलेबिलिटी आहे, म्हणजे आज जे तुमच्या घरात जर जे काही हे असतील इलेक्ट्रिक कनेक्शन असेल, भविष्यात जर तुम्हाला त्यात काही वापर वाढवायचा असेल किंवा काही वस्तू तुमच्या घरात वाढत असतील अध्यक्ष महोदय, पण त्याच्यात तुमचं हे फायदा नव्हता, तोटा होणार आहे. त्यामुळे याच्यात सुद्धा थोडंसं संशोधन करून हा नियम रद्द करण्यात यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी करतो. पाणी व्यवस्थापनामध्ये अध्यक्ष महोदय नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये मी सरकारचं अभिनंदन करतो की आमच्या वाशिम जिल्ह्याचा समावेश काल निघलेल्या प्रशासकीय मान्यतेच्या GR मध्ये झालेला आहे आणि आपल्या माध्यमातून विनंती करेल की 6 तालुक्यांना जे सम वाटप पाण्याचा झाला पाहिजे असं आपल्या माध्यमातून मी विनंती करेल. अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाचा विषय मी आपल्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छितो की संभाव्य अल निनोमुळे जे काही दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या पावसाळ्यामध्ये, त्याबद्दल नियोजनाचा विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी हात घालतो की असाच प्रकार मागच्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तुमच्या भागात, आमच्या भागात झाली. तेव्हासुद्धा शासनाला काही एजन्सीज असतील त्यांनी सांगितलं असेल की यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे, शेतकऱ्यांना आपण अलर्ट केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुमच्या आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पुरामुळे असेल किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, शासनाने पीक विमा योजनेतील जे ट्रिगर्स कमी केल्यामुळे आजही पीक विमा त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. जर तुम्हाला दुष्काळाची माहिती आधी मिळते तर तुम्हाला अतिवृष्टीची सुद्धा माहिती आधी मिळाली होती अध्यक्ष महोदय, तुम्ही ट्रिगर बदलायचे नव्हते. शेतकऱ्यांना आज मोठ्या प्रमाणात मदत त्या पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळाली असती हे मी मानतो अध्यक्ष महोदय. आणि शासनाने लवकरात लवकर मागच्या अतिवृष्टीचे जे काही पीक विमाचे मंजुरात मिळून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जी कर्जमाफी अध्यक्ष महोदय झालेली आहे. अध्यक्ष महोदय, अजितदादांचा महत्त्वाकांक्षी निर्णय तो होता. त्या निर्णयावरती काम डिसेंबरच्या अधिवेशनात सुद्धा ते बोलले होते की पुढच्या अधिवेशनात आम्ही कर्जमाफी करणार आहोत. अध्यक्ष महोदय, 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण केलेली आहे, अतिशय अभिनंदनापाय गोष्ट आहे. पण रेग्युलर कास्तकार जे आहेत अध्यक्ष महोदय तुमच्या आमच्या भागातले, जे वेळोवेळी बँकेचे कर्ज रेग्युलर दरवर्षी भरतात, त्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन यामध्ये जाहीर झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याद्वारे मी विनंती करेल की नक्कीच ही प्रोत्साहन आपण जे देत आहे हे 50,000 न देता हे 1 लाख 1.5 लाखापर्यंत याची जर मर्यादा वाढवली तर जे शेतकरी दरवर्षी कर्ज भरतात, जे बँकेशी निगडीत ज्यांचे व्यवहार क्लिअर आहेत
त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांनासुद्धा वाटेल की आपण कर्ज भरतो, हे आपण चांगलं कार्य करतो. 2 लाखापर्यंत कर्जमाफी झालेली आहे, तसंच प्रोत्साहन 1.5 लाख रुपयापर्यंत मिळावं अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य